एकही गोष्ट मनासारखी घडत नाही. सुरनीसी होती तेव्हा केवढा मान मिळवला होता आणि आता मुजुमदारी करावी लागते. शंभूराजांनी आपल्याला आपली पायरी दाखवण्याचा प्रयत्न केला. लोकात हसू झालं. आज राजाराम राजे गादीवर बसले असते तर सर्व गोष्टी हाती आल्या असत्या. आज सुखात राहिलो असतो, मिजाज राहिली असती. पण सगळे मार्ग बंद झाले. सगळ्या वाटा बेईमान झाल्यासारख्या वाटतात. नशिबाचे फासे उलटे पडतात. का? यासाठी का महाराजांच्या खांद्याला खांदा लावून झगडलो, लढलो? आणि कोण कुठली माणसं पण ती आमच्या मस्तकावर पाय ठेवून पुढे निघून जातात. जे दरबारात, तेच रायगडावर, तेच पायथ्याला, तेच स्वराज्यात आणि तेच घरात. जेवणात मीठ, जीवनात मीठ. करावं तरी काय? काय मार्ग निघे? कोणाला हाताशी धरून ही घडी बसवावी? अकबर, शहजादा अकबर. शहनशाह अकबर. शहनशाह ये है संभाजी राजे के वकील हीरोजी फरजंद. और इन्हें कौन नहीं जानता? मुगल सल्तनत के शहनशाह बादशाह मोहम्मद अकबर. शहनशाह हिंद, स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांचा आपणास प्रणाम. प्रणाम. पधारो हीरोजी. बादशाह अकबर की तरफ से आपका स्वागत है. कैसे हैं छत्रपति संभाजी राजे? मा भवानीची कृपा आहे. ठीक आहे. आत्ताच रायगडावर त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला. अच्छी बात. जनाब के संभाजी राजे ये नहीं जानते कि एक राजा ने दूसरे राजा के साथ कैसा बर्ताव करना चाहिए. माफी असा शंभूराजे राजव्यवहारात तरबेज आहे. हीरोजी, हमारे कहने का मतलब है कि आपकी तरफ से कोई न्योता भी तो नहीं आया राज्याभिषेक का? और इतना ही नहीं, आएंगे, अब आ रहे. इतने सारे जबानी पैगाम के बाद भी नहीं आते. न वो मिलने आते हैं, न आती है उनकी दोस्ती. मिलता है तो सिर्फ इंतजार, इंतजार और सिर्फ इंतजार. नाराज होऊ नका. शंभूराजे तुम्हासनी जरूर भेटतील. म्हणजे तुम्हासनी ते भेटायला आलेच होते. पण त्या शाह आलमने गडबड केली, नाहीतर कवाच भेट झाली असती. ये बात तो सच्ची है शहनशाह. शंभूराजे सारे धार्मिक रीति रिवाज ठुकराकर गढ़ से नीचे उतरकर आपसे मिलने आए थे. हाँ बिल्कुल. लेकिन हम ये चाहते हैं कि संभाजी राजा और हमारी मुलाकात जल्द से जल्द हो जाए. हुजूर, आपके लिए हमारे महाराज शंभूराजे ने नजराना भेजा है. स्वीकार कीजिए. मोतियों के बेशकीमती हार. हम खुश हुए, लेकिन संभाजी राजे खुद मिलने नहीं आए, इसलिए दुखी भी है. और ये खलीता
शाळेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. शुक्रिया. हिरोजी राव, हम राजे का शुक्रिया अदा करना चाहते हैं. आपकी पूरी सौगात हमें मंजूर है. शंभू राजे ने स्वयं खत लिखकर घणो अच्छो कियो है. हमारी तरफ से राज्याभिषेक की घणी घणी शुभकामनाएं. एकदा आपण निर्णय घेतल्यानंतर आणि कलुषांनी त्यांची गलती मान्य केल्यानंतर सफाईची संधी त्यांना देऊच नाही आपण. नाही महाराज, असं करू नका. त्यांनी आम्हाला नवा जन्म दिलाय. यांना शिक्षा करू नका महाराज. हो महाराज. वाटल्यास आम्हाला शिक्षा द्या, पण भल्या माणसाला शिक्षा नको महाराज. आम्हाला खूप वाईट वाटेल. ते तुमचं झालं. गडावरील काही रीतिरिवाज नियम मोडायचे नसतात. त्यामुळे तुम्ही शांत बसा. महाराज, आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे. अहो, योग्य म्हणजे निरक्षीर न्यायासारखे झाले. म्हणजे हंसराज जसा दुधात पाणी मिसळलं असलं तरी दूध पितो आणि पाणी वेगळं करतो, तसंच हे. जे पाणी होतं ते आपण वेगळे केलेत महाराज. बरोबर पंत. आम्ही पाणी आणि दूध वेगळं करणारेच आहोत. आम्ही आमच्या मैत्रीतलं पाणी वेगळं केलं आहे आणि दूध स्वीकारलं आहे. या कविराज, आम्हाला आलिंगन द्या. काय शिरस्ते मोडणाऱ्या आलिंग? ही तर उलटी गंगा झाली महाराज. हे काय? आता बघा तुम्हीच. राजन, हमसे गलती हो गई है. आम्ही आलिंगनास पात्र नाही. कविराज, असं मुळीच समजू नका. तुम्ही उत्तम निर्णय घेतलात, योग्य न्याय केला. आम्हाला या गंगाधराची इत्यंभूत वार्ता आधीच समजली होती. अनेक त्रास छळ सोसून तो रायगडावर आला होता. त्याला हिंदू धर्मात न घेता परत पाठवलं असतं तर रायगडाच्या न्यायाचा शिरस्ता मोडला असता. पण कविराज, तुम्ही रायगडाच्या न्यायाचा शिरस्ता मोडू दिला नाही. शाबास तुमची. म्हणजे महाराज, राजकारणात निर्णय कोणीही घेऊ शकतं. घेऊ शकतं, तुम्ही घेऊ शकता. फक्त तो निर्णय रयतेच्या भल्याचा असला पाहिजे. आणि तसं असेल तर आम्ही तुमच्याही पाठीशी उभे राहू. सर्वांनी लक्षात ठेवा, हे स्वराज्य रयतेसाठी आहे, रयतेच्या सुखासाठी आहे. हे खरंय. थोरल्या महाराजांची हीच शिकवण होती. रयतेसाठी महाराजही स्वराज्याचे निर्णय कधीही कुठेही कोणाविरुद्धही घेत असत. अहो, आम्ही सुद्धा कित्येकदा महाराजांच्या समोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलो. कित्येक कठीण परीक्षांना सामोरे गेलो. परंतु ना आम्ही डगमगलो, ना आमचे आबासाहेब कचरले. स्वतःच्या पोटच्या पोराला छत्रपतींनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं का? तर रयतेचा विश्वास गमावू नये म्हणून.
रयत ही आमच्या आबासाहेबांचा आत्मा होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा रयत आपल्या समोर येईल तेव्हा तेव्हा कोणताही विलंब न करता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. मग तो निर्णय कोणीही घेऊ दे, तो रयतेच्या भल्याचा असला पाहिजे. आम्ही राजे आहोत म्हणून प्रत्येक निर्णय आमच्याच हातून झाला पाहिजे, सगळीकडे आमचंच लक्ष असलं पाहिजे अशी आमची भावना नाही, मुळीच नाही. आमची भावना एकच, रयतेचं हित. मातोश्री, चला ना. नको. अहो, आम्ही तर तुमच्या सोबत जायचं म्हणून आलोय. चला, कविराज खुश होतील. स्वराज्यासाठी एवढं निरपेक्ष काम करताय, राजांच्या मागे खंबीरपणाने उभे राहताय. आपले पाय लागले तर त्यांना आनंद होईल. आम्हाला त्याची गरज वाटत नाही. पण का, म्हणजे सुनबाई, होतंय कसं, लांबचे जवळ आलेत आणि जवळचे लांब जाऊ लागलेत. नाही मातोश्री, जवळचे जवळच आहेत, उलट लांबचेही जवळ आलेत. बघा ना, स्वराज्याची हीच तर खरी गंमत आहे. गंमत तुमच्यासाठी, पण आम्हाला मात्र हे सगळं आता कठीण दिसतंय. लांबच्या माणसांसाठी घर बांधताना आपल्या माणसाचं छप्पर शाबूत राहू द्या म्हणावं. नैवेद्यम गृह्यताम देवम भक्तिमे ह्यच्छला करू इप्सित मे वरम देहि परत्र परांगतिम. जय मां चंडी. राजे, ही गोष्ट खूप शुभ घडली. तुम्ही पन्हाळगडावर जाण्यास निघालात आणि देवीचा प्रसादही मिळाला तुम्हाला. राणीसाहेब, प्रसादही मिळाला आणि मा चंडीचं दर्शन सुद्धा घडलं. शुभ संकेत आहे राजे. निश्चितच चांगलं घडणार. आईचा आशीर्वाद असल्यावर कोणत्या गोष्टीची कमतरता. येतो राजन, लगेच निघणार? होय कविराज, तुमच्यासाठीच थांबलो होतो. तुमच्या वाड्याची गृहशांती करायची आणि निघायचं असं ठरलं होतं. राजन, आम्हीही आलो असतो बरोबर. कविराज, तिथे आम्ही एका जागी नसणार. आम्हाला मोठ्या प्रमाणावर सैन्य संचयिनी करायची. तुम्ही गडावरच थांबा आणि हो, राज्यकारभारात लक्ष घालायला सुरुवात करा. आम्ही? राजन, मैं तो कवी हूं, लिखाणाशिवाय मी. तुम्ही तलवार सुद्धा चालवता, त्याचाही सराव ठेवा, उपयोगी पडेल. जी. आणखी अंगरक्षकांशिवाय बाहेर पडू नका. खंडोजी जी. सगळीकडे नीट ध्यान असू दे. येणारा काळ हा संघर्षाचा काळ आहे. लोकांना घरातले आणि बाहेरचे शत्रू असतात. आम्हाला मात्र अस्तनीतले सुद्धा आहेत. बारकाईनं लक्ष ठेवा आणि आम्हाला सावध करत चला. जी राजे. राजे, आपण निर्धास्त जावं की आम्ही येऊ सोबत? राणीसाहेब, तुम्ही कुलमुखत्यार आहात. गडावर रयतेचे तंटे बखेडे येतात. रयतेचा खोळंबा होता कामा नये. राज्यकारभार व्यवस्थित सांभाळा. येतो आम्ही. जी. हिरोजीराव, आप हमें समझाने चले आते, लेकिन संभाजी राजा से मुलाकात नहीं करवा. खत लाते हूं, लेकिन खत लिखने वाले को नहीं लाते. ये दूसरी बार हुआ जब इतने नजदीक आकर भी संभाजी राजे हमसे मिले. मानो हवा का झोंका गुजर गया. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ऐकलं का? जास्ती समजवा. हम आपकी बात समझते हैं हिरोजी,
लेकिन हमारा दिल आपकी बात कबूल नहीं करता। अव राज येणार, तुम्हासनी भेटणार, नका काळजी करू. लेकिन कब? कितने दिन बीत चुके हैं। आना होता तो कल परसों ही आ जाते। कितना फासला है हमारे बीच। हे बघा, मनात जर शंका ठेवून तुम्ही बघाल तर तुम्हासनी तसंच दिसत. पण आमचं राज मोकळ्या मनाचं आहे. ये बात तो सच्ची है दुर्गादास जी, बादशाह, सही वक्त आने पर सब कुछ अच्छा ही होना है। पुरखों ने ऐसे ही तो नहीं कहा है, धीरज का फल मीठो होयो है। आपकी बात सही है दुर्गादास जी, मानते हैं आपकी बात, लेकिन इतने नजदीक आकर भी संभाजी राजे हमसे मिलते नहीं। उन्हें साधारण लोगों से, अपनी रैयत से मिलने का वक्त है, लेकिन हमसे मिलने के लिए फुर्सत नहीं, जबकि हम बेसब्री से उनका इंतजार कर रहे हैं। अहो तेच सांगतोय मी. तुम्ही पत्र वाचा नीट, म्हणजे समजा उलगडा होईल. खत लिखा उन्होंने, मिला, पनाह नहीं देंगे ऐसा कहीं लिखा नहीं, लेकिन वो हमसे मिलते नहीं, मुलाकात नहीं होती। हम समझ नहीं पाते उनके मन में, उनके दिल में हमारे लिए क्या बात है। शहजादा अकबराशी उत्तम वाटाघाटी झाले, हे त्याने लिहिलेल्या पत्रातून समजतच आहे. शिवाय तो भाराहूनही गेलाय जी राणी साहेब. आणि स्वतःची फौज वाढवण्याची परवानगी मागितली. माफी असावी, परंतु त्याला फौज कशाला पाहिजे? हो, तो प्रति शहनशाह आहे, त्याला फौजी लागणारच. याचा निर्णय राणीसाहेब घेतीलच. आम्ही नाही. याचा निर्णय राजे घेतील. बाळाजी काका, कविराज दिसत नाहीत. निरोप दिला होता ना? हो, निरोप दिला होता शिरस्त्याप्रमाणे. मग तरीही का आले नाही? त्यांना निरोप द्या. मसलतीत सर्वजण हवे. मसलत तहकूब करा. सर्वजण आल्यावर आम्हाला निरोप द्या. आम्ही येऊ. म्हणजे आता त्या टिकोजीरावासाठी मसलत तहकूब. येतील ते. मुळात त्यांना निरोपच गेला नाही. आणि शंभूराजांच्या वेळी कसे निरोप नसताना येतात, सर्वांच्या पुढे जाऊन बसतात, ते कळतं. पण इथे मात्र यायचं नाही. पण ते असतात मसलतीत. मग आता कुठे गेले? मालकापुढे गोंडा घोळणारे काही जण असतात. मालक नसला की गायब. आता तर काय वाडा बांधून दिलाय, मिळायचं ते पदही मिळालंय. मग कशाला जा? अहो पक्का लबाड आहे तुमचा कलुषा. राणी साहेब, काय झालं? कविराजांचा वाडा आज गेले 2 दिवस बंद आहे. 2 दिवस बंद? जी राणी साहेब, मी गडावर पाहिलं पण कविराज दिसलं नाही. पाचाड, कावळा नाका, सांदोशी पावतर जाऊन आलो, पण कविराज कोणालाही दिसलं नाही. दिसले नाहीत? मग कुठे गेले असतील कविराज? तुम्ही असं करा, विश्वासातली माणसं घ्या आणि शोध घ्या. हुलस्वारांना सांगा. जी राणी साहेब. रायगडावर छंदोगामात कवी कलश आहेत. आमच्या गैरहजेरीत ते निर्णय घेतील. जी राजे, परंतु बाब खजिन्याची आहे. हरजी राजेंनी जिंजीहून 4 लक्ष होनांचा खजिना पाठवलाय, जो रघुनाथ पंथ यांच्याकडून जप्त केला गेलाय. शिवाय कन्नड मुलखातून वसूल आहे तो वेगळाच. असं
हो राजे, आपण एकदा नजरेखालून घालावा, मग तो रायगडास पाठवता येईल. खंडोबल्लाळ, ही उत्तम कामगिरी बजावली हरजीराजे महाडिकांनी. अवधनी ते गेलं आणि बंदोबस्तच केला त्यांनी कन्नड सुभ्याचा. आता हरजीराजांबरोबर कोण कोण सरदार आहेत? जयतेजी काटकर आणि श्यामजी पुंडे हे सरदार आहेत. एवढ्या मोजक्या सरदारांनिशी एवढी मोठी फते मिळवणं साधी बाब नाही. अभिमान वाटतो आम्हाला या महाडिक घराण्याचा. अभिमान वाटण्यासारखंच काम आहे ते राजे. म्हणूनच आज आम्ही एक निर्णय घेतो आहोत. हरजीराजे महाडिकांना आम्ही कन्नड प्रांताचे मुख्य कारभारी म्हणून नियुक्त करतो आहोत. त्यांनी जिंजी तर सांभाळायची, पण त्याचबरोबर आजूबाजूच्या सर्व प्रदेशावर वचकही ठेवायचं. हे उत्तम झाले. मग हरजीराजांच्या नियुक्तीचं पत्र तातडीनं रवाना करा आणि रायगडावर बाळाजी चिटणीसांना सांगून त्यांच्या स्वतंत्र शिक्क्याचीही व्यवस्था करा. जी राजे. खंडोबल्लाळ, अशी कर्तबगार माणसं सदैव आपल्या सोबत पाहिजे, स्वराज्यात पाहिजे. अशीच एक निष्ठावंत व्यक्ती आमच्या नजरेत भरली आहे. कोण? तळेगावचे येसाजीराव दाभाडे. लवकरच त्यांच्यावर एक मोठी कामगिरी सोपवू आम्ही. गडावर जाताच त्यांच्या भेटीची याद द्या आम्हाला आणि हरजीराजांच्या नियुक्तीचं पत्र तातडीनं जिंजीला रवाना करा. जशी आज्ञा राजे. आणखी एक, रायगडावर कविराजांना कळवा, म्हणावं त्यांचं एखादं तरी पत्र 2 दिवसात आमच्याकडे पोहोचायला हवं. पंत, हो पंत, ऐकलं का? थांबा तिथेच, पुढे येऊ नका. काव काव तिथे भर माणसात माझी अब्रू काढलीत. इथे कशाला आलात पंत पंत म्हणत? परत अब्रू काढायला? पण काय अब्रू काढली त्यांनी? काय अब्रू काढली? तिथे सर्वांच्या देखत खलित्यासाठी मी हात पुढे केला, तर हिरोजींनी खलिता माझ्या हातात दिला नाही. काय सोनं लागलं होतं काय त्या खलित्याला? पण पंत, अहो असं कसं? तुम्हासनी कसा देणार खलिता? पूर्वी देत नव्हता. अहो तवा सुरनीस होता, आता मुजुमदार. मुजुमदार 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 झालो म्हणून काय झालं? माणूस तोच आहे ना. नाही पंत, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. हिरोजी नियमास धरूनच वागतायत. त्यांचे नियम, पण माझा अपमान झाला ना सर्वांदेखत. माझी काय किंमत राहिली? रस्त्यावरचे येणारे जाणारे दिवसतात आणि तो 1.5 दबडीचा कलुशा कालपर्यंत गांडुळासारखा मी दिसलो की जमिनीत तोंड घालून माती खायचा, जो आज माझ्या डोळ्याला डोळा पिडवतो. अपमान अपमान. द्या सोडून पंत. समोर आबाजी सोनदेव सुरनीस असताना तुमच्याकडे नाही देता आला खलिता. पण खर तर तुम्हासनीच द्यायचा होता खलिता, पण काही कारणानं नाही देता आला. ऐकलं का? तिथं घडलेली खरी कथा मला तुम्हासनी सांगायच्या. मला आता काही भाकड कथा ऐकायच्या नाहीत. पावला पावलावर माझा अपमान व्हावा. आम्ही कारणीभूत आहे का? तुम्ही नाही, पण जे कारणीभूत आहेत त्यांना मी सोडणार नाही. त्यांचा सूड घेईन. त्याची तजवीज करून आलोय मी. म्हणजे त्या अकबराला पूर्ण ताब्यात घेतलाय मी. खरंच जर तुम्ही अकबराला ताब्यात घेतलं असेल तर शंभूराजे गडावर येण्याआत मला अकबराला भेटवाल? वय एका पायावर. पण अकबराला भेटून काय करणार? काय करणार? उद्याचा पातशाह आहे त्यो. आपलं काम झालं. आपल्या सारीपाटाला प्याद मिळालं. प्याद? आहे राजा, पण आपल्या उपयोगी पडला तर तो राजा. त्या राजाची सोंगटी आता राजकारणात फिरवायची. त्याला आपलंस म्हणायचं, त्याला आपलंस करायचं. तो आपला राजा. तो शंभूराजांना शरण गेला, पण आपण त्याला शरण जायचं. मोठं प्रलोभन दाखवायचं.
हेतू साधायचा आणि सगळं करायचं आपल्या मनासारखं. पंत माझा अपमान काय? या अनाजीचा अपमान, भर दरबारात अपमान. चुरनीसी काढून घेतलीत आणि मुजुमदारी दिली, दुःख काढून घेतलेत आणि दुःख दिलेत, रुबाब काढून घेतलात, दुबळेपणा डोळ्यांच्या खाचेत भरला. शंभूराजे, आज आज या अनाजी पंताला धोक्याची चाहूल लागले. माझी सुरनिसी काढून घेतली. अश्वत्थामाच्या डोक्यावरून मणी काढून घेतल्यानंतर जशी भळभळती जखम रक्त गाळत राहिली, तशी तशी अवस्था या अनाजी पंताची करून टाकली. शंभूराजे, आता मला माझी ही परवड पाहवणार नाही. आतापर्यंत अपमान अंधाराच्या आडोशाने गिळला, पण आता नाही. आता हा अनाजी तुमच्या देखत शपथ घेतो. शंभूराजे, तुम्ही दिलेली ही मुजुमदारी, हा मुजुमदारीचा मानाचा शेला मी या अग्निपात्रात टाकतो आहे. या शेल्यानं उसळलेली ज्वाळा अशीच जिबळ्या चाटत उंचावत राहील, अशीच आग भडकत राहील. हा अनाजी पंत शंभूराजांचा निपात करत नाही तोपर्यंत या अनाजी पंताच्या घरात ही विस्तवाची धुणी अखंड जळत राहील. ही मी प्रतिज्ञा करत आहे. खरं तर रायगडावर कोणाची डाळ कधी शिजत नाही, खरं ना? हो खरंय. पण आता डाळ शिजत आली आहे, फोडणी देण्याची ही वेळ आली आहे. काय फोडणी तर द्यायची पंत, पण कशाची द्यायची फोडणी? अकबराच्या सलोख्याची. मुद्दा रास्त आहे पंत. अकबराबद्दल तुम्हाला काय वाटतं हिरोजीराव? तुम्ही भेटून बोलून राहून आलात, कसा वाटतो अकबर? कसा म्हणजे? बस म्हटला तर कलंडेल, आणि कलंडला तर कोलांट्या घेत जाईल. अहो तसाच आहे त्यो. शिवाय तो मुघल आहे. फायदा असेल तर जन्म देणाऱ्या बापाला बी ओळखत नाहीत ते. अकबर बी तोच नमुना आहे. फक्त बेरजेची बाजू एवढीच आहे की तो स्वयंघोषित शहंशाह आहे. औरंगजेबचा शहजादा आहे. शहजादा आहे पर दौलत जादा नाही. हो पण कलावंतिनी बाळगू नये, शोक आहे त्याला. त्यांच्यावर दौलत जादा करतो ना. अहो दौलत जादा करायला दौलत नग का, हटका माणूस आहे तो. माझ्याकडे जे पत्र दिलंय त्यात खर्चाला मोहरा अजून मागितल्यात. त्याची तजवीज आपण करू, ते आपल्याला जड नाही. पण अकबराची आणि आपली भेट एकदा व्हायला पाहिजे. आणि शंभूराजे ते काय म्हणतील? म्हणायला ते आहेत कुठे गडावर, त्यांच्या परस्परच. परस्पर म्हणजे असं आहे, आबाची बैलानं बाबाची गाडी, हाणणार सुकानं सोडणार तुका, त्याचा फायदा घ्यायचा. पण अकबर शंभूराजांची भेट मागतोय. जपच चालवलाय, शंभूराजे शंभूराजे कवा भेटणार कवा भेटणार. हो शंभूराजे भेटले काय आणि आम्ही भेटलो काय, हिशोब एकच. हिरोजीराव करा नियोजन.
गाडी चुपू म्हणताय? झुकतो. प्रणाम. प्रणाम. हे घ्या कोकम सरबत. तुमच्यासाठी आणलंय केव्हापासून, पण तुम्ही गडावर नव्हता ना म्हणून द्यायचं राहिलं. घ्या. बाळेश पंत, तुम्ही कशाला त्रास करून घेतला? अहो, असं द्या हो, थंडाई राहते, पाचक असतं ते. घेत चला. सध्या गडावर सर्वांना थंडाईची आवश्यकता आहे, म्हणजे तुम्हालाही आणि आम्हालाही. म्हणजे 2-3 दिवस तुम्ही गडावर नव्हता ना, मनात शंका कुशंका येत होत्या. आता तुम्हाला पाहिलं बरं वाटतंय. आणि तुमच्याबरोबर हिरोजीराव सुद्धा गडावरनं अकबराला भेटून आलेत ना. हो. म्हणजे जाताना वेळासारखा वाकलेला माणूस शहजादाची भेट झाल्याबरोबर भाल्यासारखा ताट दिसायला लागलाय. तुम्हाला काही शंका? काय म्हणजे शंभूराजांनी हिरोजीरावांना अकबराकडे वकील म्हणून पाठवलं, ते योग्य केलं का? हो, योग्यच केलं. तुमच्या मनात का शंका? माहित नाही, पण राहून राहून मनात हा विचार येतोय की काही गडबड व्हायला नको. नाही होणार हो. कारण हिरोजी काकांना निष्ठा दाखवण्याची एकमेव संधी आहे. हिरोजीरावांना ही संधी आहे हे कळलं तर बरं, कारण हिरोजीराव इतिहास पटकन विसरतात. काळजी करू नका, तसं काही होणार नाही. चांगलीच गोष्ट आहे. वाटाघाटी छान झाल्या तर शंभूराजांच्या राजकारणाला हातभारच लागेल. आणि दुसरी गोष्ट, हिरोजीरावांनी वकील म्हणूनच राहावं. हो, पण शहजाद्याची आणि आपली ओळख झाली आहे म्हणून कोणत्याही गोष्टीची मर्यादा सोडायला नको कोणी. हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की अकबराच्या खांद्यावरून कोणी निशाणा तर नाही साधत ना. अहो, तो आश्रित आहे, त्यांनी आश्रित म्हणूनच राहावं. एखाद्या गोष्टीचे थोडे जरी महत्व वाढले तर मुसळालाही अंकुर फुटतात अशी रीत आहे. म्हणून सावधान. रीतीला गोंजारत बसायची आता ही वेळ नाही. पण नाही गुंजारलं तर? काही गोष्टी गोंजारून जवळ राहतात, तर काही गोष्टी धाकानं जवळ राहतात. हो, पण मी प्रतिज्ञा केली आहे ती शेवटास नेणार म्हणजे नेणार. पण मागे जशी फसगत झाली तशी व्हायला नको पंत. तो हंबीरावनं धोका केला. आता धोका द्यायला आपल्यातला माणूस नाही. आता आहे तो अकबर.